बांगलादेशी रोहिंग्या जन्म प्रमाणपत्र घोटाळ्यासंदर्भात भाजप नेते किरीट सोमय्या यांनी आज पुन्हा अमरावती दौरा केलाय। त्यांनी अमरावती ग्रामीण पोलीस अधीक्षक विशाल आनंद यांच्यासोबत बैठक घेऊन या प्रकरणाची सखोल चर्चा केली। सोमय्या यांनी विदर्भातील 4 जिल्ह्यात 19,762 बेकायदेशीर जन्म प्रमाणपत्रे दिल्याचा गंभीर आरोप केला आहे। भाजपा नेते किरीट सोमय्या यांनी अमरावती ग्रामीण पोलीस अधीक्षक विशाल आनंद यांची भेट घेतली। या बैठकीत त्यांनी अमरावती जिल्हाधिकारी सौरभ कटियार यांच्यावर सहकार्य न करण्याचा आरोप केलाय। सोमय्या यांच्या मते अमरावती जिल्ह्यात एकूण 15,000 जन्म प्रमाणपत्रांपैकी 8,000 प्रमाणपत्रे बेकायदेशीर आहेत। राज्यात आतापर्यंत 40,000 बनावट जन्म प्रमाणपत्रे रद्द करण्यात आली असून अमरावती, यवतमाळ, नागपूर आणि अकोला या 4 जिल्ह्यात 19,762 बेकायदेशीर प्रमाणपत्रे असल्याचा दावा त्यांनी केला आहे। यासह अमरावतीमध्ये अशा 100 गुन्हेगारांची यादी पोलिसांना देण्यात आल्याचेही सोमय्या यांनी सांगितलेत। महसूल विभागाच्या संगनमताने हा घोटाळा झाल्याचा आरोप त्यांनी लावला आहे। महाराष्ट्रातील वेगवेगळ्या 20 ठिकाणी बांगलादेशी रोहिंग्यांना बनावट प्रमाणपत्रे देण्यासंदर्भात गुन्हे दाखल झाल्याचेही त्यांनी माहिती दिली आहे। नेमका काय मुद्दा होता आणि आज अमरावती शहर आणि अमरावती ग्रामीण दोन्हीचे सगळे संबंधित अधिकारी, आरडीसी होते, डीसीपी, सगळे पोलीस, विस्तृत चर्चा झाली। आतापर्यंत राज्य सरकारने हा जो विलंबित जन्म प्रमाणपत्र घोटाळा संबंधात 3 आदेश दिलेले आहेत। एक, काही ठिकाणी बेकायदेशीररित्या नायब तहसीलदारनी सुनावणी केली। या 4 जिल्ह्यात म्हणजे नागपूर जिल्ह्यात सगळ्यात तहसीलमध्ये नायब तहसीलदारनी केली आहेत। अमरावतीमध्ये 15,000 अर्ज आले, त्यातला 8,000 अर्ज नायब तहसीलदार। अकोलामध्ये सगळे तालुक्यामध्ये नायब तहसीलदार आणि यवतमाळमध्ये पण अर्धा जिल्ह्यात नायब तहसीलदार। म्हणजे एकंदर या 4 जिल्ह्यातील 32 तालुक्यामध्ये 19,762 जन्म प्रमाणपत्र बेकायदेशीररित्या नायब तहसीलदारने दिले। दुसरी गोष्ट की अमरावती शहर आणि ग्रामीण भागात जे पोलीसने FIR रजिस्टर्ड केला आहे त्यात 100 गुन्हेगारांची ज्यांनी फोर्जरी केली अशी नावं मी आधीच दिली होती। त्याची आता परत विस्तृत चर्चा झाली। मला असं विश्वास आहे की पुढच्या काही दिवसात अमरावती शहर व अमरावती ग्रामीण म्हणजे अंजनगाव मध्ये आणखीन 8-10 लोकांचे अर्जदारांची अटक होणार। याचबरोबर सरकारी अधिकारी यात सहभागी झालेल्या संगनमताने झालेला घोटाळा आहे। मी आग्रह केला आहे की सरकारी अधिकाऱ्यांवर पण कारवाई व्हायला। आमच्या जिल्ह्यात जसं आपण तुमचा जिल्हाधिकारी या सगळ्या प्रकरणात खूपच असहकार्य करीत आहेत आणि म्हणून जे मिनिस्ट्री ऑफ पर्सनल अफेअर्स IAS जी मिनिस्ट्री आता केंद्र सरकार त्या मंत्री महोदयांना भेटून मी यांचा वागणुकी संबंधात तक्रार केली आहे। बांगलादेशी रोहिंग्या जन्म प्रमाणपत्र घोटाळ्याच्या आरोपांमुळे राज्याच्या प्रशासनावर गंभीर प्रश्नचिन्ह उपस्थित झाले आहे। आता या प्रकरणात पुढील काय कारवाई होते हे पाहणे महत्त्वाचे ठरेल आहे।